28 वर्ष झाली आणि एक लग्नाची अॅनिव्हर्सरी, लग्नाचा वाढदिवस म्हणून माझे दिवाळी फाउंडेशनचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी बाबगाव येथे जनसंपर्क कार्यालयामध्ये लोणार परिसरातील आणि माझ्या सरवली रांजोली परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आणि येणाऱ्या जेव्हा आपण पुन्हा ऍडमिशन घेतो अशा वेळी जे विविध कागदपत्र, शासकीय कागदपत्र, उदाहरणार्थ म्हणजे उत्पन्नाचा दाखला असेल या असे अनेक दाखले असतील, त्याचा आज निःशुल्क म्हणून इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. शासकीय कागद आणि त्याचबरोबर आधार कार्ड आणि पॅन कार्डचा शिबिर सुद्धा आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित त्या परिसरातील सर्व पक्षातील नेते मंडळी येऊन इथे खरं तर हजेरी लावली त्या सर्व नेत्यांचे आणि या परिसरातील सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन करतो. आणि जे गुणवंत विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत करून जवळपास 90 पेक्षा अधिक टक्के मार्क काढले, 90% मार्क काढले असे नाही जे सर्व पास झाले असे, पण ज्यांनी ज्यांनी मेहनत केली त्या विद्यार्थ्यांनी 90% मार्क काढले. आमचे सर्व नेते विद्यार्थ्यांनी जवळपास 91% अधिक प्रमाणात मार्क काढले. त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. माझे मित्र देवेंद्र भिरे यांच्या मुलींनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मार्क काढले, त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत करून 10वी आणि 12वी या परीक्षेमध्ये जे पास झाले त्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनापासून त्यांनाही शुभेच्छा देतो. या सर्व विद्यार्थ्यांना माझी एकच विनंती करतो की ज्या अर्थाने तुम्ही इथपर्यंत पोहोचले असेच तुम्ही अजून शिक्षण घ्यावं आणि आपल्या या भारतामध्ये असे कितीतरी महिला IPS IAS ऑफिसर झालेले आहेत, कितीतरी पुरुष IAS IPS झालेले आहेत, डॉक्टर झालेले आहेत, अनेक पदवे त्यांनी मिळवलेले आहेत. अशीच पदं तुम्ही मिळवाल हीच तुम्हाला माझ्याकडनं या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने तुम्हाला सुद्धा मी शुभेच्छा देतो. आज खऱ्या अर्थाने माझ्या दिवाळी फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो, कारण दिवाळी फाउंडेशन या संस्थेला 14 वर्ष पूर्ण होत आहेत. खरं तर संपूर्ण वर्षभरामध्ये फक्त उन्हाळा असो, पावसाळा असो, थंडीचा दिवस असतो, या ऋतूमध्ये जे लागणारे जे काही वस्तू असतील त्या गरीब जे गरजू जे नागरिक असतील त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.